पंढरपूर क्षेत्रातील भक्तनिवासाच्याही अगोदरचा एक प्रकल्प होता तो वैष्णव सदन, जिथे अनेक आमच्यासारखे साधकांनी जीवन व्यतीत केलं आणि संध्याकाळची आम्हाला मधुकरी नसायची। सकाळची मधुकरी मिळाल्यानंतर दिवसभर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती भाजी टिकायची नाही, भाकरी टिकायच्या नाही। तर आमच्यासारख्या अनेक साधकांना हजारो साधकांना त्यावेळेस जेवण देऊन आणि जगवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते बाबांनी केलेलं आहे। वैष्णव सदन नावाची संस्था बाबांची आहे आणि आळंदीला अनेक आमच्यासारखे साधक त्या ठिकाणी शिकतात। आकडा फक्त तिथल्या गाथा मंदिरमध्ये शिकणाऱ्यांच्या मुलांचा एक नया पैसा त्यांच्याजवळून फी म्हणून घेत नाही, फक्त अभ्यास करावा एवढा अट्टास बाबांचा। तोच अट्टास आत्तापर्यंत वैष्णव सदनच्या माध्यमातून बाबांनी आत्तापर्यंत केला। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं मुलं एज्युकेटेड होत असताना आचरणशील कशी व्हायची त्याचं आध्यात्मिक केंद्र म्हणजे बाबांची त्या ठिकाणी संस्था आहे। थोडं 1 मिनिट मला वेगळ्या भाषेत बोलायचं आहे, वेगळ्या चिंतनात बोलायचं आहे की अनेक लोक म्हणतात माझ्यावर हा ठप्पाच लागलेला आहे आणि जो करतो त्याच्या पाठीमागं ठप्पा एक लागलेला असतो। एवढे मोठे महागडी आणि 700 किलोमीटरवरचं कीर्तन करते असा एक माणूस बसलेला आहे। काय आहे, जो काही आपल्या गावाकडचे किंवा आणखी कोणते कीर्तन करतो आपण त्यांना 4 ते 5 हजार रुपये मानधन देतो आणि कीर्तन हे 1 दिवसाचं माध्यमातून टाइमपास करून घेतो, म्हणजे सप्त्यातला दिवस पार पडतो।